गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विले सहित पावले न करीत पण करी साधन रे मुक्तीचे सायास हाती जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पावले तुका पंढरीचा राणा साठविला आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी सहित पावले समचरण सरोजन सांद्र लीला उदाहरण जगननीत पाणी मंडन तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव वरवासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्ति भगवान सुपान भगवान ब्रह्मा मुक्तात्या ब्रह्मचित्तला सेवेला की सेवका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुटया देवा यावरी न करावा वीरू श्री माऊली मेरी मात हे पिता मेरो तुकाराम इंदोरों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम गाऊनाचू विठू तुझा कर्मवाद जिकडे पहावे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिले लोचनी विटे सहित पावले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत मान्य लोकमान्य जगमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे देवीचे साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा भूपाळीकर प्रकरणातील भगवान परमात्म्याशी संवाद साधणारा अभंग सेवेसाठी घेतला विठाला विठाला
पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधताय. अत्यंत गोड अभंग आहे. अभंगाच्या संबंधाने विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे उचित आहे. गरजेचं आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्त आहे हे सगळ्यांना श्रुत आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा बघता या नात्यानं सांगणं गरजेचं उचित आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. या सप्ताहाचा गोड असा पर्वकाळ म्हणजे श्रावण मास आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची कृष्णाष्टमी येते. भगवान परमात्मा याच 8 दिवसांमध्ये अवताराला येतात. असा हा गोड पर्वकाळ. तसेच हनुमंतरायांच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं चालत असलेला गोड हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. कीर्तन करता अत्यंत गोड, पवित्र आणि सुंदर वातावरण आहे. गोड नियोजन आहे. प्रथमतः माझ्या समोर बसलेल्या संपूर्ण माझ्या जगन्माता मुक्ताबाई आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. राजा जनकासारखी, राजा परीक्षितीसारखी आपण सगळे श्रोते मंडळी आहात. आपल्याही सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या या कीर्तनातले गाण गंधर्व सभा अत्यंत गोड आहे, अत्यंत श्रीमंत आहे. गाण्याकरता ही सगळी पंचक्रोशीतली ही सगळी दिग्गज मंडळी आज कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मला तरी वाटतं बाहेरून काही कोणी बोलवलेलं नाही. ते पण बाहेरचे नाही. बाहेरून म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तिकडचं बोलतो मी. हा, हे भाव पण केलं बांधायला बांधले तुम्ही. बरोबर. आजच्या या कीर्तन सेवेसाठी पंचक्रोशीतील या गावातील सगळी दिग्गज मंडळी, टाळकरी मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज कीर्तन सेवेसाठी विशेष ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, असे आदरणीय विजय भाऊ सोमवंशी राऊळकर, आदरणीय महाराज श्री सुद्धा आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. महाराजांचे सुद्धा धन्यवाद. अत्यंत गोड टाळकरी मंडळ यांचं वैभव दादा कृष्ण मृदंग वाजवतो, त्याचे सुद्धा धन्यवाद. ही पंचक्रोशीतील आपण सगळी आपल्याकडून शेतकऱ्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. अत्यंत गोड तुतारी वादक बाबा आपले सुद्धा धन्यवाद. ही तुतारी वाजवणं म्हणजे सोपं नसतं. एका प्रश्नाला दिल्लीच्या दिवसापासून ताकद लावावी लागते मला. आणि लई लोक नाही वाजवत, लई लोक वाजवत नाही. हे तुळत लोक असतात, त्यांचीच ताकद तिथपर्यंत पुरते. इतक्या पार टोकातून तिथून इथपर्यंत हवेमध्ये ते आवाज काढायचा सोपं नाही मला. आपली तेव्हाच हवा निघून असे गोड तुतारी वाले बाबा आहे, पेटी मास्तर आहे, आपले चरणावरती नतमस्तक. इकडं गोड विनेकरी ज्यांनी प्रथम माझ्या गळ्यातून त्यांच्या गळ्यात विना मी दिला ते बाबा गोड नसले. आणि अभंग त्याच पद्धतीचा आपण घेतला. आपल्याला त्यावरती चिंतन करायचंच आहे. विनेकरी अगदी नारदासारखे आहे. मृदंग वादक, मृदंग आविष्कार, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, अत्यंत गोड ज्यांचा हात आहे, अत्यंत गोड ज्यांचं वाजवणं आहे, अशा आदरणीय प्रवीण दादा आपली सुद्धा. हे चुकीचे आहे का? थोडा चेहरा तरी मी पाहून घेतला, पण म्हटलं फोटो जरा नाही कळत भाऊ. कधी त्या फोटोत मी पिवळा फेटा आहे, आता सफेद बांधला आहे. कपड्यांवरती कधी कधी आणि अशा एडिट केलेल्या फोटोंवरती कधी जाता येत नाही. मग म्हणलं कदाचित आज केला तर मी सफेद दादा आपले सुद्धा धन्यवाद. अत्यंत गोड ही गावकरी मंडळी आहे, संपूर्ण आयोजक मंडळी आहे. मला काही इथं जास्त कोणाचा परिचय नाही. इथून मी पूर्व पट्ट्यामध्ये फार विदर्भापर्यंत गेलो, पण बरेचसे आपल्या परिसरातले गाव अजून मी फिरलो नाही. माझ्या या परिसरामध्ये अजून काही लई मुळे झाले नाही. तसं या परिसरामध्ये म्हणजे बारी उतरून खाली राऊळपर्यंत भरपूर कीर्तन झाले असं मी महाराष्ट्रीयांना माहिती. पण त्याच्या खाली अगदी लगत कीर्तन नव्हते. आज पहिल्यांदा या गावामध्ये येण्याचा सुयोग मला या ठिकाणी प्राप्त झाला. ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा सुयोग प्राप्त झाला ते आदरणीय माझे परम सन्मित्र, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय सागर भाऊ महाले असतील, आदरणीय अमोलदादा पवार असतील, त्यांचे इथं नातेवाईक आहे ज्यांनी आजची ही कीर्तनाची सेवा घेतली. ते सेवार्थी तुळशीराम भाऊसाहेब जीभाऊ वाघ, त्यांनी आजची कीर्तनाची सेवा घेतली. त्यांनी त्यांच्याकडून माझ्याशी संपर्क साधला आणि त्या योगे आज आपण संपूर्ण मायबाप सुतो यांचं मला या ठिकाणी दर्शन होते. आजच्या या कीर्तन सेवेसाठी विशेष आपल्या या पंचक्रोशीतली, आपल्या भागातली
अत्यंत गोड उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे आमच्या अतुल दादा. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. साऊंड सिस्टीम श्री सर्वज्ञ साऊंड सिस्टीम शिरसोली. अतुल दादा जिथं असतात तिथं कीर्तनकाराला जास्त तास करण्याची गरज भासत नाही. कीर्तनकारांची आवाज एवढी गोड असतात, त्याच्याकरता ऑपरेटिंग कशी असावी. एखाद्या माता माऊलीनं जर सोन्याची वीट दिली तिला म्हटलं घाली गळ्यात, घाली का वीट वीट वीट. इकडं पुरुष वर्गांना विचारल्यापेक्षा मी महिला मंडळींना विचारतो. समजा मी तुम्हाला सोन्याची वीट दिली बघा, वीट सोन्याची बरं का, विटा माहिती आहे ना, सोन्याची एक वीट दिली तुम्हाला म्हटलं घाला गळ्यामध्ये, घालाल का तुम्ही? घालणार नाही सोन्याची वीट गळ्यामध्ये, नाही घालणार. सोन्याची वीट शोभून दिसणारच नाही मला. सोन्याचे विटांचे जेव्हा आभूषण केली जातात, बरोबर आहे की नाही, जेव्हा आभूषण केली जातात तेव्हा ते गळ्यामध्ये परिधान केल्यानंतर सुंदर दिसतात, बरोबर आहे की नाही. तसं आम्ही म्हणजे विटा आहे, पण विटांचं सोनं करण्याचं काम म्हणजे साऊंड सिस्टीम वाले सोनार साऊंड सिस्टीम आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आजच्या या कीर्तन सेवेसाठी ही सगळी दिग्गज मंडळी, महाराज सुंदर मंडळी आहे. माझ्याकडे वेळ फार कमी, तसं कीर्तन आपल्या अर्धा तास लेट सुरू झालं, पण किती लेट सुरू जरी झालं ना, मी तुम्हाला बरोबर 10:30 संपवणार नाही. मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण झाले. वारकरी संप्रदायाच्या काही नियमावली आपण जपल्या पाहिजे, त्या योग्य त्या वेळेने बरोबर 9 वाजेला मी कीर्तन संपवणार, त्याचं पुढे चालणार नाही. तुम्ही किती वाजले, 8:45 जरी कीर्तन चालू केलं असतं ना, तुम्ही कीर्तनाचा समारोप 9 वाजताच केला. त्याचं कारण सांगतो का करा. ही सगळी मंडळी कीर्तन श्रवण करता येते, बरोबर आहे का, रोज येतात. आणि आपण पत्रिकेमध्ये 7 ते 9 ही वेळ टाकली. 9च्या पुढे या बसलेल्या मानसिकतेला कीर्तनकारानं 9 नंतर कितीही अमृत पाजण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते कधी पचत नाही. घरून येतानाच मानसिकता ठरली आपल्याला 9 वाजेपर्यंत कीर्तन ऐकायचं. त्याच्या पुढे एखादा बोलायला लागला, एखाद्या कीर्तनकारानं बोलायला सुरुवात केली आणि समजा 5-10 मिनिटं त्यांनी वाढवा घेतले, तर दुसऱ्या दिवशी त्या बोची त्या गावामध्ये चर्चा असते. लोक त्या बोच्या संबंधाने बोलताना पाहायला सापडतात. वा वा वा, गोड प्रतिसाद आहे बघा सगळं. असू द्या, आले पाहिजे बरं का ही मुलं, लहान मुलं कीर्तनामध्ये असले पाहिजे. महाराज टाळकरी सुद्धा आपल्या गावामध्ये काही एवढेच का हो? हा, बाकी खाली बसले बघा, पण ऐका इकडे एक छोटी छोटी मुलं बसले आणि 7 ते 9 ची वेळ लई गोड. ही सगळी मुलं 9 ते 11 कीर्तन ठेवलं असतं ना, तर आली नसती. पण आता त्यांना माहिती घरी स्वयंपाकच नाही आपल्याला, कीर्तन झाल्याशिवाय म्हणजे ते इथे येऊन तरी बसतात, बरोबर आहे की नाही. पण तसं नाही. आज तुम्ही इथं बसले ना सगळे, उद्यापासून टाळ घेऊन उभं राहायचं, लाजायचं नाही. जाऊ द्या, आता 4-5 कीर्तन झाले, पण तरुण मुलांना सांगतो, तुम्ही उद्यापासून इथं आलात हेच लई भाग्य आहे तुमचं म्हटल्यापेक्षा तुमच्या आई बापाचं हेच खरं सद्भाग्य आहे की तुम्ही इथं येऊन बसला. या गावामध्ये काही एवढीच मुलं आहे का? तुम्ही एवढे 7-8 जण बसले, एवढीच मुलं आहे का? लई मुलं आहे. पण यांची इथं येऊन बसण्याची इच्छा झाली महाराज, त्या बापांना धन्यवाद दिले पाहिजे. पण ज्यांचे इथं आले नाही त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का दोनही जणांना मला धन्यवाद द्यायचे. मी या बसलेल्या मुलांना एक प्रश्न विचारतो, तुला विचारतो, तू तुझ्या मनानं कीर्तनाला आला का तुला कोणी पाठवलं कीर्तनाला? हा, मनानं आला बघा. तुम्हाला कळतंय का मी काय प्रश्न विचारलाय? मी त्याला विचारलाय, तो त्याच्या मनानं आलाय, तुम्ही त्याला पाठवलं नाही. इथं बसलेले सगळ्या मुलांविषयी मी सांगतो, हे यांच्या मनानं आले. प्रत्येक आई बापाला असं वाटतं माझ्या मुलानं माझा सांभाळ केला पाहिजे, माझ्या मुलानं माझा शेवट चांगला केला पाहिजे. पण ज्या आई बापाला शेवट चांगला व्हावा आपल्या मुलाकडून अशी ज्या आई बापाच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे ना, त्या आई बापानं आपल्या मुलांना आवर्जून इकडे पाठवलं पाहिजे. हे मनानं आले महाराज,
पण ते आपलं कर्तव्य आहे प्रत्येक आई बापाचं. तुम्हाला तुमचं भविष्य जर सुरळीत पार पडावं असं वाटत असेल, काळाचे पावलं फार वाईट दिशेने आपल्याला जाताना दिसतात. जीवन जगणं सोपं राहिलं नाही. मला काय ते सगळं बोलून आपला जास्त वेळ खर्च करायचा नाही. पण या जगाच्या पाठीवर एकमेव सुंदर आणि योग्य जर संस्काराचं दालन जर कुठलं शिल्लक राहिलं असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय राहिला. म्हणून आपल्या महाराष्ट्रावर या वर्षी खूप आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर झाली. लय शिबिर झाली आणि ती होणं काळाची गरज आहे. लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मे मध्ये आपण बाल संस्कार शिबिर घेतली. ती होणं फार काळाची गरज आहे. प्रत्येक आईबाप, आता बरेचसे आईबाप आम्हाला बोलताना पाहायला सापडतात, महाराज आमच्या बाळून आम्हाला घरातून लाथा मारून बाळ काढून दिली. बाप सांगतात बरं का. मी त्या आई वडिलांना सांगतो त्यात त्या मुलांची चुकी नाही, मुलं त्याला दोषी नाही. त्याच्या पलीकडं तुम्ही त्या गोष्टीला जास्त दोषी आहात. तुम्ही ज्या योग्य वयामध्ये जे योग्य संस्कार द्यायला पाहिजे ना, ते कुठंतरी आपण आजकाल देण्याकरता कमी पडतोय. म्हणून आपला शेवट कदाचित चांगला होईल की सांगता येत नाही. योग्य वेळी योग्य संस्काराची जबाबदारी ती आई वडिलांची असते. एक फार महत्वाचं वाक्य सांगून जाईल. संस्कार हा बालकाचा हक्क आहे. वाक्य व्यवस्थित आहे का? संस्कार हा बालकाचा हक्क आहे तर ते पालकाचं कर्तव्य. आणि जर त्या संस्कार रूपी हक्कापासून जर तुम्ही तुमच्या मुलाला जर वंचित ठेवाल ना, तर तो मुलगा मोठा होऊन वारस हक्कालाच हक्क मानेल. आणि वारस हक्क मिळवण्याकरता मग तो बापाच्या कमडक्या सुद्धा बाहेर करायला मागं पुढे पाहतो. म्हणून काळाची गरज आहे योग्य वेळी योग्य संस्कार. आपल्या मुलाने आपल्याकरता फार मोठा बंगला बांधावा याची अपेक्षा कधी त्याच्याकडून ठेवू नका. वाक्य डबल सांगतो ऐका. आपल्या मुलांना आपल्याकडून फार मोठा बंगला बांधावा याची अपेक्षा नको. आपण बांधलेल्या आपल्या झोपडीतून त्याने काढू नये एवढीच अपेक्षा त्याच्याकडून ठेवा. आणि त्याने काढू नये असं वाटत तर त्याच्याकरता योग्य वेळी योग्य संस्काराची जबाबदारी ती तुमची महाराज, तुमची. म्हणून मुलांनी उद्यापासून तुम्ही रोज नसेल वेश, नसेल टोपी, नसतील पांढरे कपडे, हे टाळकरी जरी तुम्हाला बोलले, तुम्हाला टाळ वाजवता येत नाही तरी सहन करायचं. आणि पाठीमागे उभी असलेल्या सगळ्या टाळकऱ्यांना विनंती करतो, आलेल्या मुलांना खाली बसवायचं नाही. त्यांनी चुकीचा टाळ वाजवला तरी त्यांना असं म्हणायचं नाही तुला टाळ वाजवता येत नाही, तू खाली बस म्हणून. महाराज आपलं भविष्य आहे, हे इकडं येणं फार काळाची गरज आहे. ते जर आज इकडे आले नाही तर पुढे आपल्याला वाटं लावायला सुद्धा कोणी गावामध्ये शिल्लक राहणार नाही. आपण लोकांना लावलंय पण आपल्याला कोणी लावलं पाहिजे ना, त्याच्याकरता ही तयार असणं फार काळाची गरज आहे. म्हणून सगळी मुलं इथं आली पाहिजे उद्यापासून. टाळ घेऊन मस्त हरिपाठामध्ये नाचायचं, कीर्तनामध्ये यायचं, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. घरी टोपे आहेस, टोपे असू द्या, जीनची पॅन्ट घालून उभी राहिली तरी चालेल, पण काही हरकत नाही, इकडे ये. आणि एक सांगू, या व्यासपीठाची आणि या वारकरी संप्रदायाची ताकद इतकी मोठी ना महाराज, इतकी मोठी आहे का, तुमचा मुलगा एक दिवस इथं येऊन जर त्याने कीर्तनामध्ये उभं राहून जर टाळ वाजवला, वाक्य परत सांगतो ऐका, तुमचा मुलगा इथं येऊन एका कीर्तनामध्ये जर त्याने जर टाळ वाजवला ना, तर मी या नारदाच्या गादीवरून सांगतो, तो मुलगा त्याच्या आई बापाला कधीच घरातून बाहेर काढणार नाही. इतकी ताकद या व्यासपीठाची, इतकी ताकद या वारकरी संप्रदायाची. म्हणून इकडे यांना पाठवा. यापासून आई बापाचं सुद्धा ते कर्तव्य आहे, तेवढे लक्षात ठेवा. आणि आपल्या मुलांना इथं प्रवेश द्या, इथं पाठवा. म्हणून बघा, अत्यंत गोड पवित्र वातावरण आहे. माझा असंही एकदा कुणीकडे गाडी सुटली का सुटून जाते बघा. मला अगदी वेळ कीर्तन संपवायचं, मला ते सांगायचं होतं. कीर्तन जर एखादा कीर्तनकार जर 9च्या पुढे बोलायला, म्हणजे वेळेच्या मर्यादेच्या पुढे जर एखादा कीर्तनकार बोलायला लागला तर लोक दुसऱ्या दिवशी त्याची गावामध्ये चर्चा करतात. लोक दुसऱ्या दिवशी म्हणतात जर लय वेळ लावला ना कीर्तनकारांना, वेळेच्या मर्यादेच्या पुढे जर बोलायला लागला ना, दुसऱ्या दिवशी लोक बाई उभी. पण लोकांना पटत नाही, वेळेच्या मर्यादेच्या पुढे गेली कधी सहन होत नाही. म्हणून फावलेल्या वेळेमध्ये अगदी मला थोड्या वेळ चिंता जगद्गुरु तुकोबारायांचा लय गोडा बांधून घेतला. भजन भोपाळीकर प्रकरणातला अभंग घेतो. शक्यतो मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भोपाळीकर प्रकरणातलेच अभंग घेतो. लय गोड अभंग आहे बरं का. भोपाळ्या लय गोडी, ही सुद्धा लय गोड आहे. ही भोपाळी अशी आहे, अभंगाच्या संबंधाने बोलतोय बघा. आता त्या भोपाळीचं वैशिष्ट्य फार आगळं आणि वेगळं आहे.
या भूपाळीतून जगद्गुरु तुकोबरे पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधतात. काय करतात? संवाद साधतात. पण या संवादाचं वैशिष्ट्य असं आहे, हा एकेरी संवादाचा अभंग. कसा आहे? एकेरी संवादाचा. म्हणजे इथं फक्त एकटे जगद्गुरु तुकोबरे बोलताना आपल्याला दिसतात. तसं मराठी भाषेमध्ये संवाद साधण्याकरता निदान 2 माणसं तरी असावी लागतात. एकट्यात कधी संवाद साधला जात नाही. बरोबर आहे की नाही? आणि जर आता कदाचित एकटा माणूस जर बडबड करायला लागला ना, एकटा माणूस जर बडबड करायला लागला तर लोक सप्ताहाला वर्गणी देणार नाही. पण वर्गणी करून त्याला नागपूरला नाही तर पुण्याला वेड्यांच्या विस्तारामध्ये पाठवण्याशिवाय राहणार नाही. ज्या एकटं बडबड करतंय याचा अर्थ त्याचा वारसा मजला भाड्याने देणे म्हणजे रिकामा आहे असा लोकांचा समाज झाल्याशिवाय राहणार नाही. मराठी भाषेमध्ये संवादाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. एकट्यात कधी संवाद नसतो. संवाद साधण्याकरता निदान 2 माणसं तरी असावे लागतात. पण या अभंगाचं वैशिष्ट्य असे, यामध्ये फक्त जगद्गुरु तुकोबरे बोलताना आपल्याला पाहायला सापडतात. पण त्यावर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या काय प्रतिक्रिया आहे त्या मात्र आपल्याला आज इथून आजच्या या अभंगातून अनुमानाने आपल्याला शोधायच्या. बरं, आता आजकाल एकटा माणूस सुद्धा बडबड करतो. मला समोर नसला तरी एकटा माणूस, नसलं कोणीतरी एकटा माणूस बडबड करतो का नाही? आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये एक साधन आहे मला, काय? मोबाईल. मोबाईल. एकटा माणूस बडबड करतो आजकाल. एकटा माणूस चॅटिंग करता करता हसतो, उदरीत रडतो. मला काही याच्यापेक्षा जास्त खाली बोलता येणार. मला महत्वाचं सांगायचं का, एकटा माणूस जसं आता कीर्तन चालू, जरी एखाद्या वेळेला एखादा माणूस समोर नसला पण इथं जो बोलतो त्याच्या बोलण्यावरून आपल्याला समोरचा माणूस काय बोलत असला पाहिजे त्याचा अनुमान आपल्याला कळतो. समजा इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीला फोन विचारला आणि हा बोलायला, उद्या 8 वाजायला कसं काय शक्य आहे? इथला माणूस बोलतोय उद्या 8 वाजायला कसं काय शक्य आहे? म्हणजे याचाच अर्थ समोरचा माणूस याला 8 वाजेला कुठंतरी बोलवतो. हा काय? अनुमान आहे, अनुमान. इथं एकटे जगद्गुरु तुकोबरे बोलतात पण त्यावर पंढरीश पांडुरंग परमात्मा काय बोलताय ते अनुमानाने आपल्याला. हनुमान नाही बरं का, हनुमान नाही. तसे हनुमान आहे ना, हनुमान रामायणातले हे हनुमानच होते. काय मी काय बोलतो का लक्षात येते ना? हनुमान हे रामायणातले हनुमानच होते. रामप्रभू पहिल्यांदा कधीच पुढे गेले नाही. हनुमंताच्या रूपाने पहिल्यांदा हनुमान काढायचे आणि मग रामप्रभू पुढे निघायचे. हनुमान किंवा हनुमान कशाला म्हणायचं आहे का? एखाद्या हॉल समोर 100-500 चपला पडलेल्या असतील तर याचाच अर्थ आतमध्ये काहीतरी मीटिंग चालू आहे. हा काय? हनुमान. किंवा 10-20 महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम चालू आहे. 10-20 बाया महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम चालू आहे. याचाच अर्थ तिथं बऱ्यापैकी कोणीतरी गेला असलं पाहिजे. हा काय? हनुमान. या गावामध्ये पाऊस पडला नाही, हे चिंचवे. या गावामध्ये पाऊस पडला नाही पण या गावच्या नदीला महापूर आला. याचाच अर्थ उगमस्थानी कुठेतरी पाऊस पडला असला पाहिजे. हा काय? हा हनुमान. महिला मंडळ मी आपल्याला एक प्रश्न विचारतो बघा, मला पटकन पुढे जायचं. तुम्हाला का विचारतो त्याचं कारण असं आहे, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. बघा ऐका, तुम्हाला सरकारने बस फ्री केली, बरोबर आहे की नाही? फ्री बस. महिला मंडळ तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बस मध्ये बसण्याकरता किती सीटांना जागा असते? एका बस मध्ये बसण्याकरता किती सीटांना जागा असते? मी चहा घेऊन येतो. किती सीटा बसतात एका बस मध्ये? उद्या कॉलेजला जाताना मोजून पहा. ऐका, एका बस मध्ये बसण्याकरता 55 सीटांना जागा असते. 55. ऐका आता पुढचं ऐका. एका बस मध्ये बसण्याकरता 55 सीटांना जागा असते. इकडे लक्ष द्या सर. 55 लोक बसण्याकरता एका बस मध्ये जागा असते. पण एखादी बस एखाद्या वेळेला अशी भरलेली असते तर तिच्यामध्ये 155 लोक बसलेले असतात. 55 सीटांच्या बसमध्ये एखाद्या वेळेला एखादी बस अशी भरलेली असते, 155 सीटा बसलेल्या असतात. पण 155 सीट बसून सुद्धा एखाद्या वेळेला त्या बसमध्ये एखादं सीट कधी कधी आपल्याला रिकामच पाहायला सापडतं.
155 लोक त्या बसमध्ये बसूनही एखादं सीट कधी कधी रिकामच असतं. याचाच अर्थ त्या सीटवर कोणीतरी काहीतरी करून ठेवलेलं असतं. हा काय असतो? अनुमान. तसं इथं जगद्गुरु तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधतात. तुकोबरायांचं बोलणं आपल्याला कळतं, पण त्यावर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मात्र आपल्याला अनुमानाने शोधायच्या. मग चला मला अभंगाकडे जायचंय. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे सामान्य नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती. जगद्गुरु तुकोबरायांच्या भक्ती परंपरेचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांची भक्तीची परंपरा ही 8 पिढ्या अगोदरची भक्तीची परंपरा होती. किती 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 8 पिढ्या अगोदरची भक्तीची परंपरा. आणि ती वारस हक्काने जगद्गुरु तुकोबरायांकडे आली आणि वारस हक्काने लाभलेली ही भक्तीची परंपरा जगद्गुरु तुकोबराय पुढे तेवढ ठेवतात किंवा जगद्गुरु तुकोबराय बोलतात ना, सहज वडिला होती सेवा सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. किंवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. 8 पिढ्या अगोदरची ही लाभलेली भक्तीची परंपरा जगद्गुरु तुकोबराय पुढे ठेवतात, पुढे चालू ठेवतात. आपणही काही परंपरा जोपासतो की नाही? जोपासतो. पण आपल्या कुठल्या परंपरा आहेत? आपल्या परंपरा अशा आहेत. एक दिवस मला एक लहान मुलगा तंबाखू खाताना दिसला. तंबाखू खाताना त्याला म्हटलं, ए तुझं वय आहे का तंबाखू खाण्याचं? तो म्हणे, महाराज काय म्हणे, तुम्ही गप्प बसा. म्हटलं, अरे तुझं काय वय, तुझी काय तब्येत, या वयामध्ये तू तंबाखू खाली पाहिजे? तो म्हणे, महाराज तुम्ही गप्प बसा, तुम्ही मला बोलायचं नाही. त्याचं कारण त्यांनी मला सांगितलं, महाराज मी का तंबाखू खातो आहे का? माझे कोंदोबा खात होते, माझे आजोबाई खात होते, आता माझे वडीलही खात आहेत, आणि तीच माझ्या वाढ वडिलांची परंपरा मी आता पुढे जोपासतोय. आपणही परंपरा जोपासतो, पण आपल्या कुठल्या अशा बोलसच परंपरा आपल्याला. पण जगद्गुरु तुकोबरायांची भक्तीची परंपरा म्हणजे सामान्य परंपरा नाही, 8 पिढ्या अगोदरची भक्तीची परंपरा. असं काही एखाद्या गावामध्ये सप्ताह झाल्यानंतर तिथं लई वातावरण तयार झालं, मग जगद्गुरु तुकोबरायांनी गळ्यामध्ये माळ घातली, असं नव्हतं महाराज. असं नव्हतं. आपलं असं आहे, 8 दिवस सप्ताह झाला की वातावरण तयार होतं, लोक गाडीमध्ये माळ घालतात. किंवा आपलं असं आहे, पहिले काढले खोडं खाड आणि मग बसले देवा पुढे. किंवा आपलं कसं आहे माहिती का, संसारात झाली थंडी आणि मग घेतली हातात जेटी. पहिले काढले खोडं खाड मग बसले देवा पुढे, असं देवाला चालत नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांची ही भक्तीची परंपरा म्हणजे सामान्य नाही. आणि वारस हक्काने लाभलेली ही भक्तीची परंपरा पुढे तेवढ ठेवतात, भक्ती जोपासतात. आणि जोपासत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये एक दिवस असा प्रसंग आला, भक्ती करत 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 जगद्गुरु तुकोबराय त्या भक्तीच्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचले. प्रपंच आणि परमार्थातला थोडक्यात फरक स्पष्ट करा असा जर कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला, बाकी डबल सांगतोय, प्रपंच आणि परमार्थातला जर फरक स्पष्ट करा असं जर कोणी जर प्रश्न विचारला तर त्याला सरळ उत्तर द्या, प्रपंच त्याला म्हणतात की जो कधीच परिपूर्णत्वात जात नसतो, आणि परमार्थ त्याला म्हणतात तो एक दिवस केल्यानंतर 100% परिपूर्णत्वात जातो. किंवा अधिक फरक आहे का? प्रपंच कशाला म्हणतात? ज्यामध्ये पूर्ण विराम हा कधीच नसतो, अर्धविराम तर नाहीच. प्रपंच कशाला म्हणायचं? प्रपंचामध्ये पूर्ण विराम नाही, त्याच्याही पलीकडे अर्धविराम तर नाहीच. प्रपंचामध्ये एकच आहे फक्त सातत्याने प्रश्नचिन्ह. एक काम झालं की दुसरं काम आवासून उभं असतं, दुसऱ्या कामावर मात केली की तिसरं काम दुरूनच दिसतं, ते त्याहीपेक्षा मोठं असतं. प्रपंचातले काम कधी माणसाच्या जीवनातले संपत नाही महाराज, संपत नाही. माणूस संपून जातो, माणूस संपतो, पण काम कधी संपत नाही. माणसाचं आयुष्य संपून जातं, पण माणसाचं कर्तव्य शिल्लक राहून जातं. ही प्रपंचातली गोष्ट आहे, अजून कमी करावं, ही प्रपंचातली गोष्ट आहे. आणि परमार्थात
एक दिवस नेटाने केल्यानंतर तो नक्कीच परिपूर्णत्वात जात असतो. ही परमार्थाची ताकद असते. जगद्गुरु तुकोबारायांना लाभलेली ही भक्तीची परंपरा जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा पुढे तेव्हा ठेवत होते, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक दिवस असा आला की तुकोबाराय त्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचले. आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे गेले, रावळामध्ये गेले आणि देवाकडे गेल्यानंतर देवाला जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे देवा, काम नाही झालं